अरे काय आनंद. येस, कसं आहे शुभम? निवांत. राम राम. राम राम. काय म्हणतोस? निवांत एकदम. तुझं काय चाललंय? मस्त आहे, सुखात. बाकी गुरढोर? सर्विस सर्विस छान. तुझं काय चाललं होतं? माझं चालू आहे. आमचं आता BMW ने आलो मी सध्या. ओ बाहेर लागली बघ. अरे रे रे आपलीच आहे काय ती? असं का? तू कधी घेणार आहेस? नाही रे, माझ्याकडे कसली BMW. आपलं शेती आणि आपल्याला गरज पण नाही रे या गोष्टींची. कशी म्हणजे किती महाग असेल ही? एक करोडची आहे. 1 करोडची गाडी? तर मोठा माणूस झालास. तर तू आपण नाही का शाळेमध्ये हा हा तुझ्यापेक्षा मी असायचो. हा मला आठवतं. अरे मी किती नंबर आणले शाळेत. मी किती म्हणजे किती किती एक्झाम मी क्वालिफाय केल्या चांगल्या लेवलला. बट नशीब नसतं रे कधी कधी. ते आहे नशिबाचा भाग. पण तू आज जे आयुष्य जगतोय ना रे, ते खरं आयुष्य. का असं का म्हणतो? तुझ्याकडे तर गाडी आहे, BMW आहे, तरी पण त्या गाडीचा उपयोग काय? माझ्याकडे माणसं नाही येत रे. मला कळलं नाही काय म्हणतोस तू. मला नाही कळलं. माझ्याकडे गाडी आहे पण तुझ्याकडे माणसं आहेत ना, ती माणसं मी विकत नाही घेऊ शकत. ओके, म्हणजे तू असं म्हणायचं की शहरात जाऊन तू एकटा पडलास? समजून घे. डिरेक्टली मी नाही सांगू. मला तू खरं सांगशील शुभम, तू आता म्हणजे कशी परिस्थिती तुझी शहरामध्ये? शहरामध्ये गाडी आहे, बंगला आहे, पण माणसं नाहीये. तीच परिस्थिती. मोठं ऑफिस आहे. मला असं का वाटतं की मी खेडेगावात राहिलेला माझा जो हा निर्णय होता तो चांगला होता. मला असं वाटतंय. पण तू समाधानी आहेस काय रे? हो खूप. 2 दिवसाचं आणि 2 वेळेचं मला जेवणाला खूप पोट भरून मिळतं. माझी लेकरं माझ्यासोबत आहेत, आई वडील माझ्यासोबत आहेत. मी खूप खुश आहे. तू पण असेल ना? माहित नाही रे. मला खरंच कळत नाहीये मी BMW ला कमवून केलं काय नाही. म्हणजे आयुष्यात आपण करतोय काय असं एक प्रश्नचिन्ह राहिलं की नक्की आयुष्य जगायचं कशासाठी असतं. मला माझ्या आई वडिलांना वेळ देता येत नाही, पण तू तुझ्या आई वडिलांना वेळ देऊ शकतो. नक्कीच. दररोज तू तुझ्या गुराढोरांना पण वेळ देऊ शकतो. हो नक्की. आणि मी तर माझ्या मुलांना वेळ नाही देऊ शकत. मला वाटलं तू मोठ्या शहरात गेलास, खूप खुश असशील, मस्त गाडी घेतली, तू मोठ्या कंपनीत कामाला असशील. त्या कंपनीत तर कामाला आहे रे मी. तेच शेवटी माणसं नाही आहेत आयुष्यात. जसं ते म्हणतात ना, आपण वर जातो, पण वर जेव्हा जातो तेव्हा एकटं पडून जातो. ये बस, आपण 2 गप्पा मारूया बस. बरं मला सांग, तुला आठवतं ते आपण शाळेतले दिवस आपले, जेव्हा आपण जायचो नदीवर पोहायला, आपण खेळायचो विहिरीवर आणि त्या काकांच्या चिंचा तोडायचो तेव्हा किती मजा केली ना आपण. मग काय, मला तर खूप आवडतात ते दिवस. आणि तुला माहिती का, तू तरी आता आलास रक्षाबंधनला, असे अधून मधून ना आपले जेवढे पण मित्र होते ना ते सणासुदीला येत असतात आणि मला सर्वजण भेटतात. मी खूप खुश, खूप आनंदी. पण मग तुला काय वाटतं, मग लहानपणी हुशार असल्याचा फायदा काय? मग अभ्यास करून फायदा काय? कारण शेवटी जर आपण गावातच राहणार असू, म्हणजे आयुष्यात करायचं काय ते कसं कळणार? बघ कसं आहे,